पाठीमागच्या लोकसभा निवडणुका झाल्या हं. त्या राजन पाटील यांनी काँग्रेससोबत राहिल्यामुळं काँग्रेसला आघाडी गेली. हं. परंतु सध्याच्या निवडणुकीमध्ये हं. पहिल्यांदाच राजन पाटील हे भाजपसोबत आहेत. हं. तर भाजपकडे गेल्यामुळे भाजपला आघाडी जाईल का काँग्रेसलाच आघाडी जाईल त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही नाही, भाजपला आघाडी जात नाही तर भाजपला अजिबात आघाडी जात नाही, काँग्रेसच आघाडी जाणार. म्हणजे मालक राजन पाटील मालक भाजपसोबत गेले तर काय गेले फरक पडणार गेले नाही? तर बी काय फरक पडणार नाही. मालक तसं मस्त हुशार आहेत. बरं. हां, मस्त हुशार आहेत मालक ती आमदारकीला निवडून येते, आणि पण खासदार- खासदारकीला काय नाही. बरं. खासदारकी आमच्या मर्जीनं आम्ही करू ना काँग्रेसकडे. म्हणजे, राजन पाटील भाजपसोबत गेले हं. परंतु पदाधिकारी जाणार नाहीत, जाणार खालचे नाही, कार्यकर्ते खालचे जाणार कार्यकर्ते नाही, खालचं मतदार जाणार नाही. मतदार ते मतदार काँग्रेससोबत काँग्रेस सोबत राहणार. मतदार मालकामुळं मालकाच्या आमदारकीला मालकाच्या मागं, आणि लोकसभेला लोकसभेला इकडं काँग्रेसकडं. म्हणजे लोकसभेला तुम्ही कुणाचं ऐकणार नाही नाही नाही, काँग्रेस. बरं. म्हणजे एकंदरीत कोण निवडून येईल असं पर्यंत प्रणिती शिंदे निवडून येतील असं हा, नक्की राम नक्की. सातपुते यांचं काम काय चांगलं काय आहे. काय 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 आपल्या काय तालुक्यातील अनेक नेते सांगत आहेत की राम सातपुते यांचं काम चांगलं आहे, कामाचा माणूस आहे. काय 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 सुद्धा नाही. नेत्याचं कशाला घ्यायला हो तुम्ही? नेते झाले हो तिकडं, पण इथं शिक्का मारणारी नाही ती ना त्यांच्या माग. शिक्का मारायला समजी काँग्रेसकडे आहे ती. नेत्याला घेऊन काय करायचं आता?